आणि कुकरमध्ये बनवलं ना तर छान लागतो, मस्त लागतो. तरंग बघा किती आलं मस्त त्याला. चला आता दुपारचे काम माझे आवरता म्हणजे दुपार तर होतेच, मला खूप वेळ होतो, तरी आपले सुकलेले कपड्यांच्या घड्या घालणं हे बाकीचे कामं राहतात माझे, मग तीच करते जरा वेळ घालवण्यासाठी. तसं मला बाहेर जायचं आहे संध्याकाळी, काम आहे थोडंसं, ते उरकलं का म्हटलं त्याच्या आधी आपले हे सगळे कामं आवरून घ्यावा. भाजी तर त्या दिवशी सगळी साफ करून मी फ्रीजमध्ये ठेवली होती, मग ते झालं. आता हे सगळे कपडे माझे सुकले ना, 2 दिवसांनी सुकतात कपडे हे पावसाचे. छोटी टाकी आहे, काहीतरी असेल 10-20 किलोची असेल ती, 20 किलोची असेल ती टाकी. त्या टाकीमध्ये मी कधी पण दळण आणलं ना त्याच्यात एकदम भरून ठेवत असते. 15 किलो दळण बसते याच्यामध्ये माझं. आता मी 10-10 किलो जाते. पावसाळ्यामुळे कसं होतं जास्त आणत नाही मी. आणि हे गव्हाचं पीठ असतं, कधी तांदळाचं पण मी भाकरी करते, मग तांदळाच्या पण भाकरीचं पीठ असतं माझ्याकडे 1 किलो, 1 किलोचं असतं ते. मग कधीतरी बा तांदळाच्या भाकरी पण करून टाकते मी. आणि गव्हाचं पीठ तर जास्त करून लागतंच बाजरीपेक्षा आणि तांदळाच्या भाकरीपेक्षा, मग ते जरा जास्तीचं भरून ठेवते मी. आणि ही बाजूला जी टाकी दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये माझा तांदूळ असतात, ते एकदम भरून ठेवल्या ना 6-6 महिन्यांनी तांदूळाची गोणी घेऊन येत असते मी. 30 किलोची गोणी लागते, 30 किलो गोणी बरोबर याच्यामध्ये बसते. आणि 10 किलो मग जातं, 1-1.5 महिना जातो गहू, त्याच्यामुळे काही टेन्शन येत नाही, असं भरून ठेवते. डेअरीचं लागणाऱ्या गोष्टी कशा आपल्या जपून असलेल्याच बऱ्या असतात सेफ्टीमध्ये. आता माझं किचन तसं बघायला छोटं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना तिथं नाही बसत, म्हणून मला जरा हे बेडरूममध्येच ठेवावं लागतात टाक्या. आणि तांदूळ आणि गहू असं टाक्यांमध्ये एकावर एक सोडून ठेवते. आम्ही जास्तीचा भात नाही भात पण जास्त खात नाही आम्ही. बाजरीच्या भाकरी नाही तर चपात्या, भात असं फक्त नावाला बनवते मी, ते पण माझ्या मुलाला जास्त करून लागतं. त्याचं काय असलं ना भात नाही बनवला असं असतं याचं, नाहीतर मग नाही खात आम्ही. जास्त करून भाकरीच जास्त असतात आणि या चपात्या. आता हे झालं, आता याला असं करून ठेवायचं. आता आधीचं थोडंसं पीठ राहिलं ते पण वरती टाकून देते. ही गोणी ना मला ठेवावं लागते धुवून, आता धुवून ठेवायला पाण्याने, मग सेकंड टाइम दुसरं पीठ घ्यायला जाईल ना तेव्हा ही गोणी घेऊन जायची. सकाळी ना मी गुळाचा शिरा बनवला होता, बनवून ठेवलाय मी. आम्हाला आवडतो गुळाचा शिरा, खूप टेस्टी लागतो हा गुळाचा शिरा आणि मऊसूद राहतो, तो काही कडक होत नाही काही नाही. तर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला दाखवीन ती. आणि आता संध्याकाळी मी मार्केटला जाते पुन्हा एकदा, दुकानात काम आहे वगैरे, थोडंफार सामान घ्यायचं आहे आणि आपल्या ते शिवायला पण कपडे टाकायचे, ती पण करून यायचे. तर मी आज ना वांग बोंबील बनवते मी. आपले जे सुके बोंबील असतात ना ते वांग्यामध्ये घालून मी बनवणार आहे काळ्या रस्सा. तर ते आमच्या घरात ना खूप आवडतं आणि ते मी ना पातेल्यात नाही, मी ना कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये मी ते शिजवून घेणार आहे. आणि ते अप्रतिम लागतं कुकरमधलं वांग आणि बोंबील. तर ते तुम्हाला दाखवते मी कसं बनवते. मसाला तर काय आपण मी जे बनवते तसाच मसाला बनवायचा आहे. मग दाखवते मसाला परत एकदा. आता झालंय माझा कांदा भाजून झालाय, अजून थोडासा काळा करते मी, थोडा वेळ अजून ठेवते मी. बोंबील टाकून वांग बनवलं ना तर मग आमच्या घरामध्ये ना खूप आवडतं, तर मी तसं बनवत असते. कधी मध्ये असं बनवून खावा मसाला बरं वाटतं. आणि या पावसाळ्यामध्ये ना असं चटकदार खाण्याची असं मस्तपैकी खावं असं वाटतं म्हणून बनवायचं. आता बोंबील वगैरे छान असतात, पण बोंबील ना आधी साफ करून ना त्याला धुवून ठेवावं लागतं. पावसामध्ये ना बोंबील कधी पण धुवून घ्यायचे चांगले. आता मी कांदा आणि खोबरं चांगलं भाजते बघा. हे ना कमी गॅसवरती पटकन भाजून निघतं ते, तवा गरम असतो ना आपला हा, तर लवकर भाजतं ते. आणि किसलेलं खोबरं असतं तर लगेच करपतं असतं,
करपून नाही द्यायचं, जरा चांगलं भाजून घ्यायचं. आणि जितकं आपण पेशन्सली भाजू ना तितकं कालवण चविष्ट लागतं आणि जास्त वेळ टिकतं ते. म्हणजे हे कालवण तुम्ही 2 दिवस जरी खाल्लं तरी हसणार नाही, इतकं छानपैकी बनतं. आता मसाला जसं भाजू ना आपण त्याच्यावरती कालवण टिकतं ते, म्हणून मसाला नेहमी चांगला भाजून घ्यायचा आणि त्यांनी चव पण वाढते कालवणाची. तीळ टाकते आता. आता खसखस टाकून घेते मी. आणि जी काय बोलतात त्याला बडीशोप टाकून द्यायची. आणि याला मस्त तडतड तडतड आवाज येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं. हे बघा मस्त असा कलर आला पाहिजे. आता याला असंच ठेवते थोड्या वेळ आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घेते. हे बघा आता कढाईमध्ये कुकरमध्ये मी आता कुकर तापायला ठेवलाय. मग अशी जास्त तापलं होतं म्हणून बंद केला. आता परत चालू केलं मी. बघा आता एवढं तेल बास होईल मला. त्याला थोडं तेल जास्त असलं ना जरा छान लागतं चमचमीत. पण मला थोडा रस्सा पण बनवायचा आहे, नाही तर सुक्क छान लागतं हे. आता एवढं तेल गरम झालं का मी याच्यामध्ये ना हे बोंबील हे कापून चांगले धुवून घेतलेत. बघा पावसाळ्यामध्ये बोंबील सुकट जरा धुवूनच घ्यायचे पटकन. त्याला जे लागलेली बुरशी लागते वगैरे तसं माझं फ्रीजमध्ये असतं. हे फ्रीजमध्ये ठेवत असते मी हे कापून वगैरे. आणि मग धुते मी. आता धुतले, बराच वेळ झाला धुवून, तर असे ड्राय झाले ते. आता मी याच्यामध्ये तेलामध्ये सोडते मी याला. गॅस कमी करते. आता उकळी यायला लागले ना त्याच्यातच मी बोंबील बटाटा सगळं टाकणार आहे. बघा तळायला आले ते. बघा तळायला आले दिसतं का? दिसतं ना. आता मी याच्यातच डायरेक्ट बोंबील आणि बटाटा टाकणार आहे. याच्यामध्ये तर मीठ टाकून घ्यायचं आधी, म्हणजे ना बटाट्याला आणि वांग्याला मीठ ना चांगलं लागतं आजपर्यंत. आणि मग चव उतरते मिठाच्या, आळणी नाही लागत मध्ये. आणि याच्यातच मी आता हिंग टाकते. बघा चांगलं हलवून घ्यायचं आता हे. बघा बोंबील बटाटा आणि वांग आणि हिंग मीठ हे टाकून चांगलं परतवते मी. जो मसाला मी हे बघा हा मसाला बनवून आणला, बारीक करून आणले मी. आता मी हे टाकते. हा मसाला जरा जास्त होईल थोडासा ठेवते बाजूला. आता हा मसाला टाकला ना आपण, आता याच्यामध्ये धण्याची पावडर टाकूया आपण. धण्याची पावडर जरा कमी टाकतात आपण ना. त्याच्यात कोथिंबीर पण टाकलेली आहे. हा गरम मसाला एवढा भात होईल अर्धा कप. आणि हे लाल तिखट आपलं, जास्त तिखट नाही करत आहे मी. आणि हळद, मीठ तर टाकले आपण. आता हे फास्ट गॅस करून ना यांना चांगलं हलवायचं. याच्यामध्ये बोंबील बटाटा वांग एक सारखं भाजावे, तेलामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे बोंबलाचा स्वाद ना छान उतरतो याच्यामध्ये आणि ते कालवण ना अप्रतिम लागतो. मला असं वाटतं आपण मसाला झाली पूर्ण. आता मसाल्याच करायचंय ना मला. या स्टेजवर थोडस 2 मिनिटं ठेवूया आपण आणि मग पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि थोडस पाणी टाकायचं, जास्त नाही. 2 शिट्यांमध्ये ना वांग बटाटा सगळं शिजून येतं आणि छान होऊन जातं ते. बघा आता मी दाखवते, झाले 2-3 मिनिटं.
मस्त तेल वगैरे सुटले त्याला. आता याच्यामध्ये ना आपण पाणी टाकून घेऊ. पहिला हलवून घेऊया चांगलं घेऊन. याच्यातच शिजतं, वाफेवरच थोडंफार शिजून जातं. थोडी 1 किंवा 2 शिट्टीमध्ये ते पटकन होऊन जातं. आता आपण मिक्सरमध्ये पाणी घेतलं होतं एवढंच टाकलेलं. हे बघा आपल्याला घट्टसर करायचं आहे ना. मसाला बोंबील वांग चपाती बरोबर ना मस्त 2-3 चपात्या असं तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर. इतकं चविष्ट लागतं ते. आता मी याला झाकण लावून छोट्या गॅसवरती 2 शिट्ट्या करून घेते आणि तोपर्यंत चपात्या पण करून घेते. दाखवते मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर. आता हे छोट्या गॅसवर ठेवते, कमी गॅस करून. कमी गॅस केली आणि आता हे इथं ठेवते आणि इथं चपात्या करून घेते. हे बघा माझ्या चपात्या झालेल्या आहेत. झाकून ठेवते. थोड्या वेळाने भात लावेल मी. आता तुम्हाला कुकर खोलून दाखवते की आपलं वांग बोंबील बटाटा कसा दिसतो ते. बघा दिसतोय ना छान. कुकरमध्ये बनवलं मी. आणि हे कुकरमध्ये बनवलं ना तर छान लागतो, मस्त लागतो. वांग एकदम मऊसूत होऊन जातं आणि चव उतरते सगळ्या गोष्टीची. बघा किती सुंदर दिसतंय ना. तरंग बघा किती आला मस्त. त्याला तवंग आलाय, छान भेटतं. आणि तुम्हाला दाखवते मी आता प्लेट करून. चला मग तुम्ही पण कधीतरी बनवा बोंबील वांग बटाटा कुकरमध्ये आणि एकदम बेस्ट लागतं. ज्वारीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर आणि चपाती बरोबर तर अप्रतिम लागतं ते. आम्हाला तर खूप आवडतंय. तुम्ही पण करून बघा मी बनवलं तसं. आणि भेटूया पुन्हा असंच काही चांगल्या पदार्थांबरोबर. चला.